नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेसाठी असलेल्या इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी याबद्दल चर्चा करणार आहोत. डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेला इंग्रजी हा जो विषय आहे हा अतिशय निर्णायक ठरतो. कारण जे विद्यार्थी पोलीस खात्यात नोकरी करत आहेत त्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक वर्षांपासून इंग्रजी विषयाशी असणारा संपर्क तुटलेला असतो आणि नाही म्हटलं तर शालेय स्तरावर सुद्धा हा विषय थोडासा दुर्लक्षित असतो आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयाची तयारी करत असताना बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक दडपण येतात. या विषयाबद्दल भीती निर्माण होते, थोडासा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. पण माझ्या मते हा विषय तुम्हाला वाटतो तितका कठीण नाही आहे. जर याचा अतिशय व्यवस्थित शॉर्ट ट्रिक्सद्वारे जर तुम्ही अभ्यास केला तर हा विषय खूप चांगले मार्क्स मिळवून देतो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या विषयाची तयारी कशी करावयाची याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी एकूण 100 गुण आहेत आणि ह्या 100 गुणांच्या पैकी 25 गुण जे आहेत हे अर्थात इंग्रजी व्याकरणासाठी आहेत. 25 गुण जे आहेत हे तुम्हाला मराठी व्याकरण या घटकासाठी 25 गुण आहेत, मराठी व्याकरण या घटकाला, आणि परत सामान्य अध्ययन या घटकाला 50 गुण आहेत. सामान्य अध्ययन या घटकाला 50 गुण आणि इंग्रजी विषयाचे 25 गुण, अशी एकूण इंग्रजी विषयाची तुमची प्रश्नपत्रिका 25 गुणांची असणार आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 3 टॉपिक असतात. ग्रामर म्हणजेच मराठीमध्ये आपल्याला व्याकरण असं म्हणतो, व्होकॅब्युलरी की ज्याला मराठीमध्ये आपण शब्दसंग्रह असं म्हणतो, आणि कॉम्प्रेन्शन याला मराठीमध्ये आपण आकलन असं म्हणतो. तर या घटकावर साधारणपणे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. यामध्ये ग्रामरवर जर समजा 25 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर ग्रामरवर एक साधारणपणे 12 ते 13 प्रश्न विचारतात. आकलनावर 5 प्रश्न, एक उतारा दिला जातो आणि उतार्यावर आधारित असे 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्याच्यानंतर त्या 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला आकलनामध्ये द्यायची आहेत, म्हणजे आकलनावर 5 गुण आहेत. आणि शब्दसंग्रहावर एक साधारणपणे 8 ते 10 प्रश्न विचारले जातात. साधारणपणे 8 ते 10 प्रश्न हे शब्दसंग्रह या घटकावर विचारले जातात. अशा पद्धतीने आपली जी प्रश्नपत्रिका आहे ही एकूण 25 गुणांची असते. यामध्ये पहिला घटक आहे ग्रामर. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे व्याकरण या घटकावर एक साधारणपणे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 12 ते 13 प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही वेळेला ही संख्या वाढते सुद्धा. अर्थात 2017 नंतरच्या प्रश्नपत्रिकामध्ये व्याकरणावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण कमी झालं, पण त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर साधारणपणे 70% प्रश्न हे व्याकरणावर विचारले जायचे. अलीकडे साधारणपणे 60% प्रश्न हे व्याकरणावर विचारतात आणि 40% प्रश्न हे शब्दसंग्रहावर विचारतात. त्यामुळे व्याकरणावर साधारणपणे 12 ते 13 प्रश्न हे व्याकरणावर विचारले जातात. आता लक्षात ठेवा की व्याकरण या घटकाचा अभ्यास करत असताना ह्या 12 ते 13 प्रश्नांची तयारी करत असताना बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ज्यावेळेला ॲक्च्युअल प्रश्नपत्रिका तुम्ही पाहता त्यावेळेला या विषयावर असणारे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांच्या बद्दल मनामध्ये बरंच कन्फ्युजन निर्माण होतं. प्रश्न कोणत्या घटकावरचा आहे ते बऱ्याचदा समजत नाही आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता येत नाहीत. पण अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा जर विचार केला तर ग्रामरवर जे प्रश्न विचारले जात आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे एरर डिटेक्शनवर विचारले जातात. जास्तीत जास्त प्रश्न हे एरर डिटेक्शनवर विचारले जातात. जर तुम्ही MPSCच्या, आता खरं तर डिपार्टमेंटलची 2017 नंतर परीक्षा झाली नाही, पण आयोगाच्या 2018-19च्या इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की एक साधारणपणे जास्तीत जास्त प्रश्न हे एरर डिटेक्शन या घटकावर विचारले जातात. आयडेंटिफाय द एरर किंवा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स या घटकावर विचारले जातात. अर्थात हे जे प्रश्न आहेत हे जे तुमचे व्याकरणचे घटक तुम्हाला माहिती असतील, म्हणजे अगदीच काही नाही तर तुम्हाला किमान व्याकरण म्हणजे थोड्याफार घटक आठवत असतात. समजा टेन्सेस आहेत, काळावर आधारित प्रश्न विचारले जातात, किंवा पार्ट्स ऑफ स्पीच आहे, शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या शब्दांच्या जातीवर आधारित काही प्रश्न विचारले जातात, किंवा व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर डिग्री सारखा घटक आहे, क्लॉजेस आहेत, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर असा एक आपल्याला व्याकरणामध्ये वेगळा असा एक घटक आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर.
तर त्या सेंटेन्स स्ट्रक्चरवर वगैरे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण यातल्या बऱ्याच प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते एरर डिटेक्शन किंवा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस असल्यामुळे आपल्याला तो प्रश्न नेमका कोणत्या टॉपिकवर विचारलेला आहे ते बऱ्याचदा लक्षात येत नाही. तर यासाठी जसजसं आपण पुढील लेक्चर्समध्ये पाहू त्यावेळेला आपण अर्थातच परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्नपत्रिकेची किंवा प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला इंग्रजी विषयाची तयारी करावी लागेल. आणि जर तुमची प्रश्नपत्रिका ही तुमच्या समोर जर असेल तर तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा प्राप्त होईल. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत जर तुम्ही ग्रामरचा अभ्यास केला तर ग्रामर हा घटक तितकासा तुम्हाला कठीण जाणार नाही. म्हणजे या घटकामध्ये एक साधारणपणे तुम्हाला अगदी 12 ते 13 प्रश्न विचारले तर अगदी पैकीच्या पैकी गुण हा विषय तुम्हाला मिळवून देऊ शकतो. पुढचा घटक आहे व्होकॅब्युलरी. याला मराठीमध्ये आपण शब्द संग्रह असं म्हणतो. व्होकॅब्युलरी या घटकावर सिनॉनिम्स, म्हणजेच समानार्थी शब्द, किंवा अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, किंवा इडियम्स अँड फ्रेजेस, वाक्प्रचार आणि शब्दसमूह, इडियम्स अँड फ्रेजेस, वाक्प्रचार व शब्दसमूह यासारख्या वेगवेगळ्या घटकावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता व्होकॅब्युलरी या घटकाचा अभ्यास करताना थोडीशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये याचा अभ्यास कसा करणार आहे हेही सविस्तर पाहणार आहोत. तर व्होकॅब्युलरी या घटकाचा अभ्यास करताना, कारण इंग्रजी ही भाषा अतिशय संपूर्ण जगभरात बोलली जाणारी भाषा आहे. इंग्रजीला आपण लिंग्वा फ्रँका ऑफ दी वर्ल्ड असं म्हणतो. काय म्हटलं जातं इंग्रजीला? लिंग्वा फ्रँका ऑफ दी वर्ल्ड. या शब्दाचा अर्थ होतो लिंग्वा मीन्स लँग्वेज, फ्रँका मीन्स कम्युनिकेशन. ही संपूर्ण जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, संपूर्ण जगाची संभाषणाची भाषा आहे, संप्रेषणाची भाषा आहे. जगातले बहुतेक देश इंग्रजीचा वापर करत असतात आणि त्यामुळे या भाषेचा शब्दसाठा जो आहे तो अत्यंत विपुल आहे. मग एवढा शब्दसाठा म्हणजे अगदी आज मितीला आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इंग्रजी भाषेमध्ये अगदी बेसिक वर्ड जे आहेत ते जवळपास 3.5 ते 4 लाख आहेत. एवढे शब्द आपण पाठ करू शकतो का? तर नाही करू शकत. तेवढं करण्याची गरज आहे का? तर अजिबात नाही. मग हे शब्द परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे पाठ करायचे, त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स कशा वापरायच्या, यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पहिली गोष्ट तुम्हाला व्होकॅब्युलरी बाय ट्रिक्स, वेगवेगळ्या युक्तींनी व्होकॅब्युलरी लक्षात ठेवावी लागते. त्याच्यावर आपण अगदी सेपरेट लेक्चर घेणार आहोत. व्होकॅब्युलरी, हाऊ टू मेमराईज व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह कसा लक्षात ठेवावा, यासाठी एक साधारणपणे 12 ट्रिक्स आहेत. ह्या ट्रिक्सच्या साहाय्याने आपण ह्या व्होकॅब्युलरी लक्षात ठेवू शकतो. मग त्याच्यामुळे या घटकाची तुम्हाला कुठेही भीती बाळगण्याची गरज नाही. आणि लक्षात ठेवा की व्होकॅब्युलरी या घटकामध्ये विचारले जाणारे जे आयोगाचे प्रश्न आहेत, या प्रश्नांचा काळजीपूर्वक अभ्यास झाला तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये बरंच साम्य दिसून येतं आणि त्याच्यामुळे या प्रश्नांची तयारी करणं आपल्याला तुलनेने सोपं जातं. त्यानंतर पुढचं आहे कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला आकलन असं म्हणतो. आकलनावर तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. 5 गुणांसाठी हा घटक तुम्हाला विचारला जातोय. आकलनामध्ये काय केलं जातं तर तुम्हाला एक साधारणपणे, अर्थात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये याचं स्वरूप बदललं जात आहे, एक साधारणपणे 10 ते 15 ओळींचा एक उतारा दिला जातो. 10 ते 15 ओळींचा म्हणजे 3 किंवा 4 परिच्छेद असतील असा एक उतारा दिला जातो आणि त्याच्यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातात. अर्थात बऱ्याचदा उतार्यावरील प्रश्न उत्तरे म्हटलं की विद्यार्थ्याला खूप हायसं वाटतं, बरं वाटतं. त्याला वाटतं की आपल्याला प्रश्नही तिथंच आहे आणि उत्तरही तिथेच आहे, म्हणजे आपला फक्त उतार्यातून उत्तर शोधून काढायचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे आयोगाचे प्रश्न आहेत हे आयोगाचे प्रश्न जरी उतार्यावर विचारले जात असले तरी जोपर्यंत तुम्हाला त्याचं आकलन होत नाही, या घटकालाच आकलन असं नाव दिलं, जोपर्यंत तुम्हाला त्या उतार्याचं योग्य आकलन होत नाही तोपर्यंत त्या 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवणं कठीण जातं.
काही वेळेला त्याच्यामधले 1 किंवा 2 प्रश्न व्होकॅब्लरीवर विचारले जातात, त्यामुळे व्होकॅब्लरी या घटकाचा अभ्यास या ठिकाणी उपयोगी पडतो. आणि उरलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं शोधून काढताना सुद्धा आपल्याला त्या उत्तराचं अतिशय व्यवस्थित आकलन होणं गरजेचं असतं. आणि म्हणून लक्षात ठेवा की या विषयाची तयारी किंवा या घटकाची तयारी करण्यासाठी याचा सराव होणं गरजेचं आहे. म्हणजे उतारा नेमका वाचला कसा पाहिजे, उताराचं वाचन कशा पद्धतीने केलं पाहिजे, उतारा अगोदर वाचायचा की प्रश्न अगोदर वाचायचे, महत्त्वाचे पॉईंट कसे शोधून काढायचे, त्यासाठी कीवर्ड्स कोणते वगैरे याचा जर शास्त्रीय अभ्यास केला तर तुम्हाला 100% हा घटक सुद्धा 5 पैकी 5 गुण मिळवून देऊ शकतो. आता हे साधारणपणे स्वरूप झालं की बाबांनो, इंग्रजी 25 गुणांसाठी आहे, ग्रामरवर त्याच्यामध्ये एक साधारणपणे 10 ते 12 प्रश्न विचारले जात आहेत, शब्दसंग्रहावर 8-10 प्रश्न विचारले जात आहेत आणि आकलनावर 5 प्रश्न विचारले जात आहेत. पण याचा अभ्यास कसा करावा, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण जो व्हिडिओ पाहत आहात प्रत्येकाला हाच प्रश्न पडलाय की इंग्रजीचा अभ्यास नेमका कसा करायचा. हा अभ्यास करताना तशा बऱ्याच अडचणी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की इंग्रजी विषयाच्या अभ्यासामधली सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ह्या बेसिक कन्सेप्ट्सपासून आपण बऱ्याचदा दूर झालेलो असतो. कारण का, तर तुम्ही बाकीच्या विषयांना काय होतं, समजा तुम्ही इतिहास या घटकाचा अभ्यास करताय, मराठी व्याकरण या घटकाचा अभ्यास करताय, तर त्याच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या थोड्याफार लक्षात असतात. पण इंग्रजी विषयाच्या बाबतीत नाही म्हटलं तर डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना तुम्ही बरेच जण एक साधारणपणे 10 वर्षानंतर, कोण 15 वर्षानंतर, कोण अगदी कमीत कमी 7 ते 8 वर्षानंतर आता अभ्यासाला लागलाय. पण जे खरं तर वय अभ्यासाचं होतं त्या वयात आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास केला होता का, तर मला वाटतंय तुमच्यापैकी बहुतेकांचं उत्तर नकारार्थी असेल. त्या वयात म्हणजे 10वीला असेल, 12वीला असेल, आपण इंग्रजी विषयाचा तेवढा अभ्यास केलाच नव्हता. कुणी आपल्याला अभ्यास करायला जरी सांगितलं तरी आपण काय म्हणायचो, काय अभ्यास करायचा आहे, प्रश्नही तिथेच आणि उत्तरही तिथेच. अशा पद्धतीने इंग्रजी विषयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, ह्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे या विषयाची गोडी आपल्याला लागत नाही. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं असेल की आता तुम्ही समजा इंग्रजी विषयाचं एखादं लेक्चर अटेंड केलं तर तुम्हाला अडचण काय जाणवते, तर तुम्हाला त्यातल्या बेसिक कन्सेप्ट कळत नाहीत. सेंटेन्स म्हणजे काय, नाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे काय, वर्ब कशाला म्हणतात, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, यासारख्या बेसिक कन्सेप्ट कळत नसल्यामुळेच त्या विषयामध्ये तुम्हाला गोडी निर्माण होत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. दुसरं या अभ्यासातली अडचण म्हणजे, आपण ह्या सगळ्या अडचणीवर परत सविस्तर चर्चा करणार आहोत. दुसरी अभ्यासातली अडचण म्हणजे की आपल्याला जशा बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत त्याचमुळे एक अकारण अशी भीती मनामध्ये निर्माण झालेली असते, एक न्यूनगंड मनामध्ये निर्माण झालेला असतो की मला हे जमणार नाही, इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध, ते पचवायला आतडी किती मजबूत असली पाहिजेत वगैरे असं आपलं काहीतरी असतं. आणि त्या भीतीमुळे बऱ्याचदा आपण ह्या अभ्यासाकडेच दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा, एक इंग्रजीमध्ये खूप छान वाक्य आहे, यू विल नेव्हर नो अनलेस यू ट्राय. यू विल नेव्हर नो अनलेस यू ट्राय. कोणती गोष्ट सोपी आहे की कठीण आहे, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत समजणार नाही. पोलीस खात्यामध्ये भरती होण्यापूर्वी पोलीस होणं किती कठीण आहे असं तुम्हाला वाटत होतं, पण तुम्ही ते शक्य केलं. तुम्ही पोलीस खात्यामध्ये अर्थात एक जबाबदार कर्मचारी म्हणून रुजू झालात, अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहात. संपूर्ण जनतेसाठी पोलीस खात्यामध्ये नोकरी करणं हे अतिशय कठीण काम असताना सुद्धा ते तुम्ही करताय. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, यू विल नेव्हर नो अनलेस यू ट्राय. तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. अर्थात प्रयत्न हाच परमेश्वर असतो. जर तुम्ही आपल्या मनातली इंग्रजी विषयाची भीती काढून टाकलीत आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने याच्यातला एक एक कन्सेप्ट समजून केलात तर इंग्रजी हा विषय तुमचा सखा सोबती होतो. लक्षात ठेवा, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. मीही तुमच्यासारखाच अगदी ग्रामीण भागातला, माझी शाळा सुद्धा माझ्या गावापासून 6 ते 7 किलोमीटर दूर, माझ्याही घरात इंग्रजी कुणालाच येत नव्हतं. असं असताना हा विषय आज माझा सखा सोबती झालाय. याचं कारण की जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला ते समजेल. म्हणजे तुम्हाला या विषयाबद्दल असणारी जी भीती आहे, तो न्यूनगंड आहे, तो काढून टाकावा लागेल आणि त्याच्याकडे जे तुम्ही दुर्लक्ष करताय ते दुर्लक्ष न करता हा विषय हळूहळू तुम्हाला समजून घ्यावा लागेल. जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप एक एक कन्सेप्ट समजून घेत जाल तसं या विषयात गोडी निर्माण होईल. आणि मग एकदा गोडी निर्माण झाली की मग तुम्ही कोणतीही गोष्ट या विषयामध्ये लक्षात ठेवू शकता.
तर अशा पद्धतीनं या एक दोन अडचणी जर तुम्ही सोडल्यात तर इंग्रजी विषय अभ्यासनामध्ये खरंच अडचण नाही. मी तर म्हणेल की ज्या व्यक्तीला मराठी विषय येतो, ज्या माणसाला मराठी भाषा बोलता येते, तो माणूस जगातली कोणतीही भाषा शिकू शकतो. कारण आज आपण बघतो की इंग्रजी ना इथे काना मात्रा वेलांटी उकार ए पासून झेड पर्यंत फक्त 26 मुळाक्षर आहेत. आपल्या मराठीमध्ये मुळाक्षरांची संख्याच निश्चित सांगता येत नाही. कोण म्हणेल 48, कोण म्हणेल 50, कोण म्हणेल 52. असं असताना आपण आणि परत त्याची 16 खडी, 12 खडी, 14 खडी असं असताना सुद्धा मराठी ज्या माणसाला येते त्याला इंग्रजी अजिबातच कठीण जाणार नाही. त्यामुळे इंग्रजी हा विषय तुमच्यासाठी कठीण असू शकत नाही. हा विषय तुम्हाला मराठीपेक्षा सुद्धा चांगले गुण मिळवून देऊ शकतो. आता प्रश्न आहे, इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी? ह्या तुमच्या अडचणी झाल्या. आता इंग्रजी विषयाची तयारी करत असताना लक्षात ठेवा, अडचणीच पहिल्या विचारात घ्या. तुमच्या अडचणी, पहिली अडचण कोणती म्हटलं आपण? तर पहिली अडचण जी होती ती तुमच्या बेसिक कन्सेप्ट. बरोबर? जर इंग्रजी विषयाची तुम्हाला तयारी करायची आहे तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील. मग ह्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय? तर सुरुवातीला काही गोष्टींच्यावर भर द्या. म्हणजे अगदी शालेय स्तरावरची ज्युनियर सिनियर केजीची पुस्तकं वाचली तरी काही हरकत नाही. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बाळाचं ज्युनियर केजीचं, सिनियर केजीचं घरात एखादा शिकत असेल, त्याचं इंग्रजीचं पुस्तक वाचलं तरी तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे काय? किमान व्याकरणामध्ये ज्या संकल्पना येतात, म्हणजे बाबांनो नाऊन, नाऊन म्हणजे नाम, हे मला कळालं पाहिजे. नाम म्हणजे काय हे मला मराठीमध्ये समजतं, पण त्याला इंग्रजीमध्ये नाऊन म्हणतात हे मला समजलं पाहिजे. किंवा प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. मग सर्वनाम मराठीमध्ये सर्वनाम कशाला म्हणतात हे मला माहिती आहे, पण त्याला इंग्रजीमध्ये प्रोनाऊन म्हणतात हे जर कळालं तर तुमचं बरंच काम हलकं होतं. किंवा समजा ॲडजेक्टिव्ह आहे, शब्दांच्या जातींची नावं आहेत समजा. बरोबर? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. जर समजा तुमच्या लक्षात आलं की बाबांनो विशेषणाला इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात, तर त्याचे गुणधर्म आपोआप तुमच्या लक्षात येतील. तर पहिल्यांदा अशा ज्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत, किंवा बाबांनो वॉवल म्हणजे काय? तर वॉवल्स म्हणजे स्वर. बरोबर? मग हे स्वर किती आहेत? ए ई आय ओ यू 5 स्वर आहेत. कन्सोनंट्स म्हणजे काय? कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. मग व्यंजने किती आहेत? 21 लेटर्स जे आहेत ती व्यंजन आहेत. मग वर्ड म्हणजे काय? तर वर्ड म्हणजे शब्द. मग पुढे फ्रेज म्हणजे काय? तर फ्रेज म्हणजे शब्द समूह. मग वर्ड आणि फ्रेजमध्ये काय फरक असतो? बरोबर? किंवा सेंटेन्स म्हणजे वाक्य. वाक्य आणि फ्रेजमध्ये काय फरक असतो? हे जर तुम्ही समजून घेत गेलात, टप्प्याटप्प्याने या संकल्पनांचा अभ्यास केला तर इंग्रजी खूप सोपं आणि मजेशीर होऊन जाईल, हे मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो. तर त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही काय करा? बेसिक कन्सेप्टचा व्यवस्थित अभ्यास करा. बेसिक कन्सेप्टचा अभ्यास झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. आयोगाच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, विशेषतः पहिल्यांदा डिपार्टमेंटल PSIच्या प्रश्नपत्रिका पहा. त्याच्यानंतर 2018-19 मध्ये झालेल्या आयोगाच्या इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पहा. त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजेल. मी पहा हा शब्द वापरतोय, सोडवा हा शब्द वापरत नाही. फक्त प्रश्नपत्रिका पहा, प्रश्न वाचा, त्याचं उत्तर वाचा, असा असा प्रश्न आहे एवढं फक्त समजून घ्या. तुम्ही समजा उद्या चेंद व्हॉइस या घटकाचा अभ्यास करत आहात, तर तुम्ही काय केलं पाहिजे? व्हॉइस या घटकाचा अभ्यास करत असतानाच आयोगाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही अभ्यासले पाहिजेत. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की बाबांनो नुसते नियम वाचून चालणार नाही. नुसते नियम वाचून चालणार नाही, तर त्या नियमांचं ॲप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. जर व्हॉइसवर प्रश्न विचारलेले आहेत, जर मी व्हॉइसचा अभ्यास केलेला आहे, तर त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मला देता येतात का, याचा पडताळा तुम्ही घेतला पाहिजे. जर जुन्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस व्यवस्थित केलं तर तुम्ही एक तुमच्यामध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो आणि हा विश्वासच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे कोणताही टॉपिक तुम्ही करत आहात, समजा तुमचा टेन्सचा अभ्यास पूर्ण झाला, तर टेन्सेसचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर काय बघा, व सिंपल प्रेझेंट टेन्सवर कसा प्रश्न विचारला आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्सवर कसा प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीने जर त्याचं मूल्यमापन केलं तर 100% तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी हा घटक अतिशय उपयुक्त ठरेल. त्याच्यानंतर अर्थात ज्यावेळेला आपण व्याकरण या घटकाचा विचार करतो, ग्रामर इज नथिंग बट द सेट ऑफ रूल्स. व्याकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ग्रामर म्हणजे एक नियमांचा संच. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, मराठीमध्ये व्याकरणाची व्याख्या करतानाच काय करतो? भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे व्याकरण.
बरोबर. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात त्या नियमांचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण. म्हणजे व्याकरणामध्ये नियमांचं स्पष्टीकरण केलं जातं, म्हणजे मला ते नियम लक्षात ठेवावे लागतील, नियम वाचावे लागतील. मग नियम वाचायचे म्हणजे अगदी ग्रंथ वाचायचा का, अगदी खूप मोठे मोठे नियम वाचायचे का, तर नाही. हे नियम वाचत असताना तुम्हाला अगदी तुमच्या शब्दात ते लक्षात ठेवता आले पाहिजेत. म्हणजे अगदी उदाहरणादाखल आपण एक दोन नियमांचा विचार करू. म्हणजे डिपार्टमेंटल PSIला आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर सुपेरियर, सुपेरियर म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा. सुपेरियर, सुपेरियर म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा. इन्फेरियर, इन्फेरियर निकृष्ट दर्जाचा. ज्युनियर म्हणजे कनिष्ठ. सिनियर म्हणजे वरिष्ठ किंवा प्रायर म्हणजे पूर्वीचा, किंवा पोस्टेरियर किंवा अँटेरियर यासारखे जे शब्द आहेत, प्रायर पोस्टेरियर म्हणजे अर्थात पूर्वीचा, त्यांचा विरुद्धार्थी शब्द एक अँटेरियर असा आहे, अँटेरियर. तर ही विशेषणं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ह्या प्रत्येक विशेषणाच्या शेवटी आयओआर आहे. बरोबर. ज्या विशेषणांच्या शेवटी IOR येतो त्या विशेषणानंतर टू वापरावा लागतो, कंपल्सरी टू वापरावा लागतो. हा नियम झाला. आता मला सांगा, तुम्हाला इंग्रजी येवो किंवा न येवो, किमान तुम्हाला एवढं तरी माहिती आहे ABCD येते, शब्द वाचता येतात, इंग्रजी वाचन करता येते, त्याच्यावरून आपण किमान हे आपल्या शब्दामध्ये लक्षात ठेवतो ना. ज्या शब्दाच्या शेवटी IOR येतो त्या शब्दानंतर कंपल्सरी टू वापरतात. ज्या शब्दानंतर IOR येतो त्या शब्दानंतर कंपल्सरी टू वापरतात. हे लक्षात राहिलं तर आपला एक गुण फिक्स झाला. कारण जर तुम्ही डिपार्टमेंटल PSIच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर खूप वेळा याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलाय. असे छोटे छोटे नियम, अगदी बेसिक नियम असतात. म्हणजे समजा I am मी आहे, we are आम्ही आहोत, you are तू आहेस, you are तुम्ही आहात, ही शी किंवा इट असेल तर आपण इज वापरतो, ही इज तो आहे, शी इज ती आहे, दे आर ते आहेत. अगदी हे बेसिक रूल आहेत. अर्थात परीक्षेला वाक्य खूप मोठं दिलं असलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आय नंतर एम आला पाहिजे, वी नंतर आर आला पाहिजे, यू नंतर आर असला पाहिजे, ही शी इट नंतर इज असला पाहिजे, दे नंतर आर असला पाहिजे. हा बेसिक रूल जर तुमचा पक्का असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही 4 पर्यायातलं उत्तर शोधू शकता. किंवा एम जर आहे तर त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. आय एम रायटिंग, वी आर रायटिंग, यू आर रायटिंग, यू आर रायटिंग, ही इज रायटिंग, शी इज रायटिंग, दे आर रायटिंग, अशी वाक्यरचना होते. अगदी 2019च्या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेवर या बेसिक रूलवर प्रश्न विचारला. आणि म्हणून लक्षात ठेवा, व्याकरणाच्या नियमांचा सविस्तर अभ्यास जर केला आणि हे नियम आपण सोप्या भाषेत समजून घेतलेत, त्याची एक एकत्र लिस्ट बनवली की जे नियम परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत ते सर्व नियम एकत्र केलेत, तर हे पाठ करणं अगदी, मी पाहिलेलं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या 23 वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना अगदी पहिल्या लेक्चरला डू डच डीड लिहिता येत नव्हतं, डूचं स्पेलिंग माहिती नव्हतं, डचचं स्पेलिंग माहिती नव्हतं, अशा विद्यार्थ्यांनी 50 पैकी 38, 50 पैकी 40, अगदी 50 पैकी 42 गुण इंग्रजी विषयामध्ये मिळवलेले आहेत. जर तुम्ही हे नियम टप्प्याटप्प्याने अभ्यासलेत, सोप्या भाषेमध्ये समजून घेऊन अभ्यासलेत, त्याच्याबद्दल शिक्षकाशी चर्चा केलीत तर हे अतिशय सोपं होऊन जाईल. तुम्हाला वाटतं तेवढं ते कठीण वाटणार नाही. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट हा घटक आहे. व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा असेल तर तुमच्या लक्षात येईल की व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटमध्ये मग अशी म्हटलं की व्होकॅब्युलरी, इंग्रजी भाषेची व्होकॅब्युलरी जर पाठ करायची म्हटलं तर त्याला बराच वेळ जातो. पण जर समजा तुम्ही ही व्होकॅब्युलरी पाठ करत असताना काही ट्रिक्स वापरल्या, ह्याच्यावर मी एक परत वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, हाऊ टू मेमराईज व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह कसा तयार करायचा. जर अशा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या, म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुमच्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जिनोसाइड या शब्दाचा अर्थ विचारला होता. आणि या शब्दामध्ये 2 रूट आहेत. पहिलं रूट आहे जिनो आणि दुसरं साइट. ह्या जिनोचा अर्थ होतो फॅमिली ऑर रेस, फॅमिली किंवा रेस, म्हणजे थोडक्यात वंश किंवा कुटुंब आणि तुमचा वंश जे आहे किंवा रेस याचा अर्थ ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये तुम्ही जन्मलाय त्याला इंग्रजीमध्ये रेस म्हटलं जातं. फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब
आणि साईड मीन्स मर्डर ऑर किलिंग. मर्डर ऑर किलिंग. जर समजा तुम्ही हा शब्द पाठ करताना या शब्दाची इटिमॉलॉजी समजून घेतली, त्याचं स्ट्रक्चर समजून घेतलं, तर तुमच्या लक्षात येतं की साईडचा अर्थ मर्डर ऑर किलिंग असा आहे, जिनोचा अर्थ फॅमिली किंवा रेस असा आहे, आणि याच्यावरून मग याचा अर्थ काय होतो, मर्डर ऑर मर्डरर ऑफ फॅमिली, मर्डर ऑर मर्डरर ऑफ द रेस असं जर आलं तर याचा अर्थ जिनोसाईड म्हणतो. बरोबर. मग परत CID साईड म्हणजे तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही याच्याशी संबंधित हे सगळे शब्द आपल्या परीक्षेला विचारलेले आहेत. समजा पॅट्रीसाईड आहे तर पॅट्रीसाईडचा अर्थ काय होणार, मर्डर ऑफ फादर. समजा फ्रॅक्ट्रीसाईड आहे, फ्रॅक्ट्रीसाईड तर अर्थ काय होणार, मर्डर ऑफ ब्रदर. किंवा समजा उक्सोरीसाईड आहे, उक्सोरीसाईड आहे, उक्सॉर मीन्स वाईफ, घरामध्ये जास्त कोण उकसवतं आपल्याला, वाईफ. उक्सोरीसाईड म्हणजे मर्डर ऑफ वाईफ असा अर्थ होतो. किंवा समजा मॅट्रीसाईड आलं तर मर्डर ऑफ मदर असा अर्थ होतो. ह्या साईडवरून तुम्ही 4 पर्यायातलं उत्तर सुद्धा गेस करू शकता. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास रूटवर्डनी केलात, जर इंग्रजी शब्दसंग्रहाचा अभ्यास तुम्ही रूटवर्डनी केलात, माझं व्होकॅब्युलरी मेड इझी हे जे पुस्तक आहे, म्हणजे स्वतःची 2 पुस्तकं आहेत, एक कम्प्लीट इंग्लिश ग्रामर की जे इंग्रजी व्याकरणावर आधारित आहे, आणि व्होकॅब्युलरी मेड इझी महाराष्ट्रातलं जे सर्व संकल्पना अधिष्ठित असं एकमेव व्होकॅब्युलरीचं पुस्तक आहे. अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना व्होकॅब्युलरी पटकन कशी समजेल, लक्षात कशी राहील याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक मी तयार केलेलं आहे. तर व्होकॅब्युलरी मेड इझी आणि त्याचबरोबर माझं कम्प्लीट इंग्लिश ग्रामर की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी सगळे MPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नियम एकाच ठिकाणी मिळतील अशा पद्धतीचं आणि सोप्या भाषेत मिळतील अशा पद्धतीचे पुस्तक मी तयार केलेलं आहे. तर जर तुम्ही हे रूटवर्डचा अभ्यास केला तर इंग्रजीमध्ये अगदी महत्त्वाचे असे एक साधारणपणे 300 रूटवर्ड्स आहेत. आणि जर हे 300 रूटवर्ड तुम्ही पाठ केले तर त्याच्यावरून तुम्हाला एक साधारणपणे 2,500 ते 3,000 शब्द की जे स्पर्धा परीक्षांना कंपल्सरी विचारले जातात त्या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवता येतात. त्याचबरोबर व्होकॅब्युलरीचा अभ्यास करत असताना तुम्ही जर समजा या व्होकॅब्युलरीच्या कन्सेप्ट सगळ्या समजून घेतल्यात, व्होकॅब्युलरीच्या जर कन्सेप्ट समजा तुम्ही समजून घेतल्यात, म्हणजे सिनॉनिम्स म्हणजे काय किंवा अँटॉनिम्स म्हणजे काय हे जर तुम्ही समजून घेतलात तर त्या प्रत्येक संकल्पनेचा तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला. म्हणजे बाबांनो, सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. मग अँटॉनिम्स सिनॉनिम्स करत असताना नक्की काय लक्षात ठेवायचं आहे, अँटॉनिम्स कसे तयार केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ समजा करेक्ट आहे तर करेक्टचा विरुद्धार्थी शब्द इनकरेक्ट होतो. मग यासारखे आणखी कोणते शब्द आहेत की बाबा ज्याला विरुद्धार्थी होताना IN लागतो, ते शब्द एकत्र करणं गरजेचं आहे. किंवा समजा पॉसिबल म्हणजे शक्य, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, हे असं समजून घेऊन जर तुम्ही व्होकॅब्युलरी तयार केली तर थोडंसं याच्यावर मी पुन्हा एकदा एक खूप छान असं लेक्चर घेईल की हाऊ टू मेमराईज व्होकॅब्युलरी. त्याच्या 12 ट्रिक्स आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्ही ट्रिक्सने सोप्या पद्धतीने व्होकॅब्युलरी लक्षात ठेवायचा प्रयत्न केलात तर अतिशय एखाद्या अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या माणसाप्रमाणे तुम्ही इंग्रजी बोलू शकता. कारण व्होकॅब्युलरी इज द फाउंडेशन ऑफ लँग्वेज. कोणत्याही भाषेचा तो पाया आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. फक्त शेवटी एकच लक्षात असू द्या, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. एखादा विषय जर कठीण आहे तर मी काय करू शकतो, मी फक्त आणि फक्त त्याचा अधिक सराव करू शकतो. जर मी सराव केला, मी जास्तीत जास्त वाचन केलं, जास्तीत जास्त प्रश्न सोडवले तर मला त्या विषयामध्ये परफेक्शन येईल. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. शेवटचा एक महत्त्वपूर्ण प्रश्नाची चर्चा आपण करू. इंग्रजी विषयाचा अभ्यास करावाच लागेल का असं डिपार्टमेंटच्या बऱ्याच मुलांना वाटतं. कारण त्यांचं मत काय असतं, इंग्रजी सोडून 75 गुण आहेत, बरोबर, आणि आमचं मेरिट लागतं, समजा तुमचं लास्ट इयरचं मेरिट 42 गुणांचं होतं, लागून ते 50 गुणांचं मेरिट लागेल, बरोबर. जर 75 पैकी मी 50 मिळवू शकत नाही का? जर मला मराठी आणि GSचा अभ्यास करून 50 गुण मिळत असतील तर मी इंग्रजीचा अभ्यास का करावा? तर लक्षात ठेवा, असं लॉजिक लावणं म्हणजे अगदी आपण अपयशासाठी मुहूर्तमेढ रोवल्यासारखं आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल की जर MPSCची कुठलीही परीक्षा विचारात घ्या, MPSCच्या कोणत्याही परीक्षेचं मेरिट हे 50% आसपास लागतं. काही परीक्षांचं 40% लागेल,
काही परीक्षांचं म्हणजे 100 पैकी 40 मार्क्स लागेल, काही परीक्षांचं 50 मार्क्स लागेल, काही परीक्षांचं 55 मार्क्स लागेल. बरोबर. याचा अर्थ काय, जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ते 50%च मार्क्स त्याच्यामध्ये पाडू शकतात. असाच आयोगाचा पेपर सेट असतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जीएस आणि मराठीचा किती अभ्यास केला तरी तुमचा स्कोर हा जास्तीत जास्त 35 ते 40 पर्यंत जाऊ शकतो. याच्यावर इंग्रजी मराठीचा स्कोर जात नाही. तुम्ही किती अभ्यास केला तरी हा स्कोर 35 ते 40 पर्यंत मराठी आणि जीएसचा स्कोर जाऊ शकतो. आणि म्हणून जे शेवटचे 5-10 मार्क्स तुम्हाला पासिंगसाठी किंवा प्री क्वालिफाय होण्यासाठी मदत करतात ते तुम्हाला इंग्रजीकडून मिळणं क्रमप्राप्तच आहे. जर इंग्रजीमध्ये मी जास्त नाही म्हणत, पण एक साधारणपणे 10 ते 15 मार्क्स आपल्याला इंग्रजीमध्ये मिळालेच पाहिजेत की जे निर्णायक ठरतात. तेच मार्क्स आपल्याला प्री क्वालिफाय करून देत असतात. आणि म्हणून इंग्रजीचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. दुसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या अपोनंटचे विकनेस ही तुमची स्ट्रेंथ होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीच स्पर्धा जिंकू शकत नाही. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की इंग्रजी हे अख्ख्या महाराष्ट्राचं दुखणं आहे. जर इंग्रजीमध्ये मी स्ट्रॉंग झालो तर ती माझी स्ट्रेंथ असणार आहे आणि मी सहज पूर्वपरीक्षा पास होईल. आणि लक्षात ठेवा की पूर्वपरीक्षेचा स्कोर हा आपला किमान 55+ असला पाहिजे की जेणेकरून पेपर देऊन घरी आल्या आल्या मुख्य परीक्षेची तयारी करायला तुम्ही सुरुवात करू शकता. नाहीतर मग आपला स्कोर असतो 42, 44, 45. कोण सांगतं 52 मेरिट लागेल, कोण सांगतं 50 मेरिट लागेल. मग आपल्याला वाटतं की आपलं पूर्वपरीक्षेला आपण क्वालिफाय होणारच नाही मुख्य परीक्षेला. कशाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, आपण मेरिट बघण्यातच सगळा वेळ घालवतो आणि आपण तयारी करत नाही. पूर्वपरीक्षेला असे गुण मिळवा की जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास त्याच दिवसापासून सुरू करता येईल आणि तो खूप वेळ वाचवतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून इंग्रजी विषयाचा अभ्यास प्रत्येकाला करावाच लागेल, कारण हा विषय तुम्हाला पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला क्वालिफाय होण्यासाठी मदत करतो. त्यामुळे इंग्रजी विषयाचा अभ्यास करणं हे सर्वांनाच क्रमप्राप्त आहे. फक्त द शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात आणि अतिशय व्यवस्थित जर अभ्यास केला तर हा विषय अगदी 25 पैकी तुम्हाला 25 मार्क्स सुद्धा मिळवून देऊ शकतो. आणि अभ्यास करणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला कमीत कमी 15 मार्क्स पडतील याची मात्र मी अगदी तुम्हाला 100% ग्वाही देऊ शकतो. तर अशा पद्धतीने पहिली गोष्ट, इंग्रजी विषयाची मनातील भीती पूर्णतः काढून टाका. आणि दुसरं महत्त्वाचं, ताबडतोब अभ्यासाला लागा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. जर तुम्ही आजपासून अभ्यासाला सुरुवात केलीत तर यश 100% तुमचंच आहे. धन्यवाद.